वर्षाचा शेवट आणि ख्रिसमसच्या सुट्या आणि सलग आलेल्या या सुट्यांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव येथे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे। फक्त शेगावच नाही तर पर्यटन स्थळ असलेल्या लोणार तीर्थ ऐतिहासिक स्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथे सुद्धा पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे। आता आपण बघू शकतो, आता आपण शेगाव येथील मंदिरात आहोत। या मंदिरामध्ये लाखो भाविक आज सलग सुट्यांमुळे दाखल झालेले आहेत आणि आगामी काळात वर्षाचा शेवट असल्यामुळे इयर एंडसाठी नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर राज्यभरातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश राजस्थानमधून सुद्धा भाविक शेगाव येथे दाखल झालेले आहेत। आज सलग 3 दिवस सुट्या असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे। खरं तर राज्यभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे अनेक रुग्ण सापडत आहेत, मात्र जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी अद्यापही कुठल्याही प्रकारच्या गाईडलाईन्स देण्यात आलेल्या नाहीत। या ठिकाणी लाखो भाविक हे जमलेले आहेत, मात्र कोरोनाच्या दृष्टीने जर बघितलं, कोरोनाचा फैलाव ज्या पद्धतीने होत आहेत तर राज्यभरात या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या गाईडलाईन्स या जिल्हा प्रशासनाने देण्यात आलेल्या नाही किंवा या ठिकाणी मास्कची सक्तीसुद्धा करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी थोडं चिंतेचं जरी वातावरण असलं तरी मात्र सलग आलेल्या सुट्यांमुळे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी जमलेले आहेत। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।